राम राम मंडळी. बाहेर तास सकाळ सकाळ उठून आलं आपण साईडवर. तर साईडवर असा शॉट चालला आहे आता सध्याला की आता सेकंड फ्लोअरचा अडक तर मारून झाला आहे, पण सेकंड फ्लोअरच्या बाथरूमचा शॉट असा आहे की ज्यांनी पायपा अगोदर टाकल्यात त्यांच्या पायपा आतमध्ये पोचलेला नाही आहेत. म्हणजे जिथल्या जिथं पायपा पडायच्या होत्या ना त्या पायपा पडलेल्या नाहीत, आणि जरी पडल्यात तर ते खाली आल्या नाहीत, असा विषय झाला आहे. तर तुम्हाला दाखवण्याचा विषय ह्या वरचं जे तुम्ही वायरिंग बघताय माझ्या डोक्याच्या वरचं, ही वायरिंग त्यांनी ओढलेली, ही जाते गिझरला. पण हे गिझरला गेलेलंच नाही, ते डायरेक्ट त्या रूममध्ये नाही इथं आले. इथनं जी गिझरला जायला पाहिजे पाईप जाते इकडं, पण इथं आतमध्ये ना तिथं बघा वरच्या साईडला इथं कुठं खोलायला डबी नाही, इथं ती डबी तिची पाईप इथं पोचलेली नाही. आणि ह्या इथं टॉयलेटमध्ये पण असं विषय वर नुसतं खांदलं पण इथं डबीच नाही. तर अशा अडचण झाली. तर ते आज आपल्याला क्लिअर करायचं आहे, पण बघूया आता. मालकानं फोन केला आहे, मालक काय म्हणतात. जर PVC शिट्टा म्हणजे सिमेंट शिट्टा जर मारणार असतील तर होईल क्लिअर व्यवस्थित जिथलं तिथं, नाही तर मग ती फोडावं लागलं आपल्याला. तर बघूया. इथं एक माशी काल डबीला इथं चावलेली, डबीच तोंड सुजवून टाकलेलं तिनं काल. तर त्या माशीचं आज आपल्याकडे आले ॲनिमेशन. तिला आज जाळ डायरेक्ट लावून आणि जाळूनच टाकू, काय आमचा तिचा विषयच मिटू. तर काय आता टेक लावला आहे, पण तुम्हाला दिसते का नाही काय माहिती. आता असं माशीचा प्लॅन आज सक्सेस करणार आहे. तिला जाळ लावून डायरेक्ट जाळूनच टाकू आज. तर आता एका माशीचा प्लॅन सक्सेस झाला आहे आपल्याला. एक माशी तर आपण जाळून टाकली. तर आता दुसऱ्या माशीला जाळायचं नियोजन लावू, तिला टेक लावायचा लागा आपण. दुसऱ्या माशीचा विषय असा आहे, तर त्या माशीनं पण एक इथलीच माशी काल डबीला जावलेली. तर माश्या जाळल्यात आपण. अजून एक ती मधल्या डबी ते बहुतेक, ह्या डबीत आहे ती, तिची पण आज गेम लाव. चला तर आता टेक लावलेला आहे, आता आपण ह्या माशीची पण गेम लावा. तर आता आपला झाला नाश्त्याचा टाईम, म्हणजे जेवायचा टाईम. गणेश नमस्कार. काय चष्मा बिस्मा घातलाय? नंबर लागला आहे मला. छपरी वाटतोय डॉक्टरने एक नंबर छपरी वाटतोय. डॉक्टरने मला सांगितलं आहे जर चष्मा नाही वापरला तर मोठा भिंगाचा चष्मा लावायला लागेल. मग मी आता यूज करणार. नाही असा मोठा जाड का? हो, त्याच्यामुळं ते आधीच प्रिकॉशन घेतात. छपरी वाटतोय तू मोठा लागा. तुम्हाला कसा वाटला माझा चष्मा मला कमेंटमध्ये सांगा नक्की. निगेटिव्ह कमेंट किंवा पॉझिटिव्ह कमेंट नक्की करा. धन्यवाद. काय आता बऱ्यापैकी आपण सेकंड फ्लोअर पूर्ण केलेला आहे. म्हणजे जो खालचा सगळा ग्राउंड फ्लोअर होता, त्याच्यावर त्यांचा फर्स्ट फ्लोअर, हा सेकंड, आणि त्याच्यावर थर्ड आहे. थर्डला बऱ्यापैकी एवढं काय नाही, पण टोपी त्यामुळे टोपीला कनेक्शन घेऊन जाणं भाग आहे. तर आता आपण सेकंड फ्लोअर आपलं काम चाललेलं. तर डबीने सगळ्या लाईटी बिटी इथल्या मारून घ्यायचं सेकंड फ्लोअरच्या. आता बोर्डचं मटेरियल नसल्यामुळे बोर्ड आपलं ती राहणार आहे ते पाठीमागं मारायचं. तर काय आलं. आणि विषय असा झाला, फर्स्ट फ्लोअरचं आपण केलेलं बऱ्यापैकी त्यांनीच केलेलं, पण बाकीचं फिनिशिंगच्या कामाला आजचा दिवस गेला म्हणायचं. अजून आपलं एका दिवसाचं काम आहे बऱ्यापैकी इथे सगळं टोटल. काय कौती का नाही म्हणलेलं नाही तुला. तर ठीक आहे, चला आता आपलं कन्सिल्ड म्हणजे थोडंसं जराजरीचं काम आहे, तेवढं धरून घेऊ आणि निघू लगेच. सिमेंट खुलून बघ नाही मोठ्या कामात ना आम्ही बांधकाम नसेल मारलं. बघा इथं आम्ही पाईप शोधत आहे. गावलेली आता आम्हाला पाईप. आता फोडून आपल्याला तिथून पाईपिंग करावं लागणार. बरं आपला भरपूर इथे सिस्टीम करायची की इथं एक बल काढायचं आपल्याला. इकडे बेसिंगला काही मारलं शायनिंगमध्ये नाही असं बऱ्यापैकी बेसिंग इथं मारले. इकडे पण लाईट घ्यायची त्यांची इच्छा होती, पण इकडे काय होणार नाही, सगळं स्टील मारून ठेवले त्यांनी. तर आता आपल्या इथलं डेक झरून झाला आहे. नशिबानं आपल्याला वर पाईप घावली नाही तर आपल्याला खाली नाक्काच्या अक्का जिनं झरायला लागलं असतं. तर आता अवतार तर तुम्ही बघताय. तर चला बघूया आता आपण कुठं आले. ही बघा आपण इथला डेक झरला आहे आता सध्या तरी. इथे एक बल काढायचं आपल्याला. आता कसं आहे वरच्या पाईपा खाली आल्या नाहीत आपल्या, त्यामुळे अडचण आहे. आता हे मेन बोर्ड झाला थोडक्यात. तिथं म्हणजे डकच्या सगळ्या वायरी ज्या आल्या तर आपल्याला सगळ्या जॉईंट करून पलीकडच्या डकमध्ये घ्यावं लागणार आता सध्याला तरी. आणि दुसरी गोष्ट, ह्याने सगळ्या इथल्या लाईटी वगैरे सोडलेल्या आहेत. थर्ड फ्लोअरला आपण तुम्ही मग अशी बघितलंच. तर तुम्हाला चौथ्या फ्लोअरचं दाखवत होता सध्याला तरी. चौथ्या फ्लोअरला अशी अडचण झाली आपल्याला, पाईप बाहेर आहे
आपल्याला आतमध्ये बोर्ड काढायचा. तर ती पण आपल्याला क्लिअर करून द्यायची. सगळे एंट्री करतो आपण आणि वर जाऊ.